नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण बनवतोय बघा लाल पाल्याची भाजी। ह्याला माठ म्हणतो आपण, म्हणजे आमच्या कोकणात माठ सुद्धा म्हणतात आणि ही आपल्या कोकणातलीच भाजी आहे। आणि आता ह्या 2 महिन्यातनं जशी थंडी पडायला लागली की आजूबाजूच्या मळ्यांमधची ताजी ताजी भाजी कोकणात यायला सुरुवात होते। तर ही भाजी आपण कशी निवडायची किंवा कुठची भाजी चवीला चांगली असते। लाल पाल्याची भाजी सगळीकडे मिळते अख्ख्या दुनियेत, पण चवीला कुठची चांगली असते तर ते सुद्धा कळलं पाहिजे। तर ही जी भाजी आहे ना, गोल पानं दिसतायत बघा तुम्हाला आणि लाल दिसते, हा माठ आहे। आणि ह्याच्यात दुसरा प्रकार एक तो त्याची पानं ना लांब असतात, लाल असतो आणि मध्ये मध्ये हिरवट कलर असतो त्याचा, तो त्याला आम्ही कोकणात राजगिरा असं म्हणतो। पाल्याचीच भाजी पण राजगिरा म्हणतो। चवीला बघितलात तर ही 1 नंबर लागते। तर ह्याच्यापासून तुम्ही अगदी म्हणजे ओली मिरचीची भाजी बनवू शकता, पातळ भाजी बनवू शकता भातावर, किंवा भजी ह्या पानांची बनवलात ना तरी सुद्धा 1 नंबर लागतात। तर इथे बघा आपण ती पाल्याची भाजी व्यवस्थित अशी तोडून घेतली आणि अशी स्वच्छ धुवून घेतली। मुंबईत बघा ह्या पालेभाज्या जर आपण आणल्या ना तर जवळजवळ 2 तास आपल्याला भिजतच ठेवाव्या लागतात। कारण आम्ही आता मुंबईत जेव्हा जातो ना तेव्हा माझ्या वहिन्या वगैरे 1-1.5 तास तरी पालेभाज्या सगळ्या भिजत घालून ठेवतात, कारण खूप खूप तिकडे धूळ उडते सगळी आजूबाजूची, कारण गाड्याच इतक्या जात असतात। मुंबईचं पॉप्युलेशन पण भरपूर आहे, त्याच्यामुळे सगळ्या भाज्यांवर भरपूर धूळ उडते आणि एवढा चिखल येतो ना त्या भाज्यांमधून की बस रे बस। पण हे काय आहे माहितीये, सगळं नॅचरल आहे आपल्या कोकणातलं आणि ह्याला काही खतं घातलेली नाहीयेत, शेणखतावरच्या भाज्या आहेत, त्याच्यामुळे एकदम अशा म्हणजे काय म्हणू मी, कोवळ्या कुलकुलीत भाज्या आहेत। तर इथे बघा आपल्याला लागणार होता कांदा आणि ओली मिरची आपण कट करून घेतलीये बोलता बोलता, आणि इथे आपण भाजी स्वच्छ धुतली अर्धा तास त्याला पाणी निघून जाण्यासाठी, कारण पालेभाजीत ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे धुतल्यानंतर थोडंसं असं गळत ठेवायचं चाळणीत वगैरे। आणि आपण बघा आता अशी भाजी छान अशी कट करून घेतलेली आहे। तर भाजी निवडायची तर अशी निवडायची, गोल पानाची तुम्ही भाजी घेत जावा, तीच चवीला अगदी 1 नंबर असते। तर इथे बघा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने, अगदी फोडणी वगैरे न घालता सुद्धा तुम्ही धावपळीच्या वेळेस डब्याच्या वेळेस कशी भाजी तयार करू शकाल ती दाखवते। तर बघा आपण पॅनमध्ये पहिली भाजी टाकली, कांदा आणि ओली मिरची, आणि ह्याला ना भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे ह्याच्यावर झाकण ठेवू नका। त्या पाण्यामध्ये कांदा ओली मिरची अगदी तेल न घालता सुद्धा शिजणार आहे। तर असंच आपण तिला बघा झाकण न मारता अशीच ठेवली आणि पाणी सुटायला लागले। तर हे पाणी ना सगळं संपलं, कारण ढवळत राहायची लागत नाहीच, पाणी भरपूर सुटतं, अगदी एखाद्या मिनिटात पाणी सुटतं। तर हे सगळं पाणी संपलं ना की आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायची। आणि जेवढी भाजी असेल, आता समजा 1 चमचा 2 चमचे आपण फोडणीला तेल टाकतो तर तेवढं तेल वरून टाकायचं आपण असं, आणि नंतर मग व्यवस्थित पुन्हा ढवळायची। आणि बघा मग त्यानंतर भाजी कशी शिजते ती आपली। तर इथे बघा आपण व्यवस्थित असं ढवळून घेतलं, ह्याच्यातलं पाणी संपलंय आणि त्या पाण्यातच कांदा आहे हा आणि ओली मिरची आपली व्यवस्थित शिजली आहे बघा। हे बघा मी इथे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि ढवळून घेतलं आणि वरून तेल टाकलं। मी भाजी खूप कमी होती, म्हणजे लगेचच कळतं आपल्याला आळते भाजी, आणि मीठ सुद्धा तेव्हाच टाकायचं जेव्हा भाजीतलं पाणी संपलं की मीठ टाकायचं, नाही तर बऱ्याच वेळा धावपळीत जर आपण भाजी बघून जर मीठ टाकलं ना तर भाजी आपली नेहमी खारट होते। त्याच्यामुळे कधी पण पालेभाज्यांमध्ये जर मीठ टाकलात ना तुम्ही तर ती भाजी तयार झाल्यानंतरच टाका, म्हणजे मीठ बरोबर होतं। आता माझी जेव्हा भाजी आळली तेव्हा मी मीठ टाकले। तर इथे बघा मी तेल पण टाकून छान अशी भाजी परतून घेतली। भाजी किती झाली ती बघा, मी किती कट केलेली, 2 जुड्या केवड्या होत्या त्या, आणि आता भाजी केवढी राहिली आहे ती। तर आपली इथे भाजी मस्तपैकी तयार झाली आहे। धावपळीच्या वेळेत असं तुम्ही पटकन भाजी तयार करू शकता, फोडणी बिडणी घालायची काही गरज नाहीये। एक तुम्हाला वेगळी पद्धत मी दाखवली आहे। तर आपण खोबरं पण टाकले आणि इथे अशी आपली लाल पाल्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इथे आपण अशी मस्तपैकी भाजी तयार केली। आता एका आपण बाउलमध्ये ती काढून घेऊया, आणि इथे अशी आपली भाजी तयार। तुम्ही ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता, कारण लाल जास्तीच्या पालेभाज्या आहेत ना त्या अशा चपाती भाकरी बरोबरच छान लागतात। धन्यवाद।